असाच गडगडाटी पाऊस चोख प्रत्युत्तर देतो आणि आमची नाजूक हलवी भक्तिमय पाऊसधारा ह्या पाऊसधारेचा आनंद लुटण्यासाठी स्वागत करूया कवयित्री संपदा देशपांडे यांचं. शीर्षक पाऊसधारा. नमस्कार. या कवितेबद्दल मी जरा सांगेन, कारण पावसाची आतुरतेने आपण सगळेच वाट बघतो, पण सगळ्यात जास्ती वाट बघतो तो आपला अन्नदाता शेतकरी. आणि तो पाऊस थोडा उशिरा आला तर त्याची चलबिचल होते मनाची, कारण त्याला जगाला अन्न पुरवायचं असतं. आणि तो शेतकरी जर वारकरी असेल तर त्याला ओढ असते आषाढी वारीची. मग त्याची जी मनाची चलबिचल आहे ही या मी कवितेतनं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मन होई चातक काय लिहिलेस भाळी, मन होई चातक काय लिहिलेस भाळी, बरस पाऊस होऊ न देवा नको थांबूस आभाळी. ये रे धरतीवर वेगे, ये रे धरतीवर वेगे, फुलव मोराचा पिसारा, शिणलो पाहून मी वाट, बरसू दे पाऊसधारा, बरसू दे पाऊसधारा. आषाढीची वारी आता, आषाढीची वारी आता, कशी करावी रे देवा, येना घेऊन तू आता काळ्या ढगांचा रे थवा. आली चमकली वीज, येऊ सोसाट्याचा वारा, शिणलो वाट मी पाहून, बरसू दे पाऊसधारा. आता पुढे तो देवाला काय सांगतो बघा. नको सोने नाणे काही, नको सोने नाणे काही, नको गाडीनी बंगला, मज दिस सोनियाचा जेव्हा पाऊस चांगला. काळ्या आईस तहान, काळ्या आईस तहान, मज नयनात धारा, आता लागली या आस, बरसू दे पाऊसधारा. आता त्यांनी एवढी अर्थ आळवणी केली विठुरायाला, तर विठुरायाने त्याचं ऐकलंय. आले आले काळे ढग, आले आले काळे ढग, चालू झाली लगबग, माती भिजली भिजली संपली तगमग. येईन बा विठ्ठला, येईन बा विठ्ठला, आता सुखे पंढरपुरा, केली कृपा माझ्यावर, बरसल्या पाऊसधारा, बरसल्या पाऊसधारा, बरसल्या पाऊस. वा वा संपदाताई. पाऊस आणि आषाढीची वारी, पाऊस आणि पंढरी, पाऊस विठुरायाचे रूप, बळीराजास सुखवी अंतरी. पाऊस मातीचा सुवास, पाऊस मातीचा सुवास, पाऊस शेतकऱ्याचा श्वास. पाऊस अमाप पडावा, शेतकऱ्यास एकच ध्यास, शेतकऱ्यास एकच ध्यास. रसिकांनो, पाऊस आणि शेतकरी ह्यांच्या सुंदर नात्याचे भावपूर्ण वर्णन करणारी कविता घेऊन येत आहेत आपले कविमित्र श्री योगेश राजे. शीर्षक आहे शेतकरी आणि पाऊस. विषय संपदासारखाच आहे शेतकऱ्यांचा. जेव्हा शेतकऱ्यांना पाऊस थोडा लेट येतो तेव्हा त्यांच्या मनातली जी चलबिचल चालू असते त्याला समोर ठेवून ही कविता मी लिहिलेली आहे. अष्टाक्षरीमध्ये आहे. स्थानिकांनी थोडं त्याला मला टच पण दिलेला आहे. गेली सुकून या पार दरी डोंगराची वाट, गेली सुकून या पार दरी डोंगराची वाट, लक्ष लागे नभाकडे भिजे डोळ्याचा हा काठ. शेतकरी माझी जात, शेतकरी माझी जात, मन व्याकुळ थेंबात, गावाकडील शेतात माणिक मोती पिकतात. आला आला तो पवन, पाऊस आता यायला सुरुवात झाली आहे. आला आला तो पवन डोंगर माथ्यावरून, पावसाचा सांगावा तो येई वेगात घेऊन. पडे पाऊस झकास आला मातीला सुवास, पडे पाऊस झकास आला मातीला सुवास, चालू झाली पेरणीची आता लगबग खास. आता मातीच्या कुशीत उरी स्वप्नांची कास, आता मातीच्या कुशीत उरी स्वप्नांची कास, साऱ्या लेकरास मिळो गोड मायेचा तो घास, गोड मायेचा तो घास. मित्रांनो, कवी कसे असतात पहा. एक कवी जितक्या प्रेमाने
प्रेमावर कविता करतो तेवढ्याच ह्याच्याने शेतकऱ्यांवरही कविता करतो. ही कवीची जात बरं का. रसिकांनो, पावसाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी आणि नजर आगळी. शेतकरी त्याला देव मानतो, तर शहरी माणूस मौजेचे साधन बरं का. महिलांना तो सणवारांची आठवण करून देतो, तर पुरुषांना दोस्तांची मैफिल जमवण्याची एक छान संधी देतो बरं का. वेगवेगळ्या वयात त्याची ओढही वेगळी वाटते. ये रे पावसा म्हणत पावसाची मौज लुटणारी बच्चे कंपनी आणि नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा अशी आळवणी करणारी गृहिणी, दोघांनाही पावसाची मौज हवीशीच वाटते. ह्याच मौजेवर आधारित आपली चिरतरुण कवयित्री स्वाती दोंदे सादर करीत आहेत आपली कविता. शीर्षक आहे मौज पावसाची. मौज पावसाची. प्रत्येक वयात आपण वेगवेगळ्या प्रकारे पावसाचे आनंद घेत असतो. लहान असताना, मग कॉलेजमध्ये गेल्यावर, नोकरी करत असताना, मग वय उतरलं आणि मग त्यानंतर जशी त्या वयानुसार जसं आपण मौज घेतो त्याचं थोडक्यात मी वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे मुक्तछंदातून. मऊ शारदुलईतून ढगांच्या पानावर झरत राहतो. पक्षी घेतात मग पिल्लांना मायेच्या पंखाखाली. कधी कोसळतो धोधो, कधी हळूवार बरसतो, कधी रिम झिमतो, कधीतरी तो ढगात लपतो. कधी कोसळतो धोधो, कधी हळूवार बरसतो, कधी रिम झिमतो, कधीतरी तो ढगात लपतो. वयानुसार आपणही त्याचा आनंद घेतो. सरकते मग एक एक पान धमाल पावसात केलेली. घालून रेनकोट, धरून पदराईचा, साचलेले पाणी उडवत पायाने गडबड मोठी शाळेत जायची. आगळाचा आनंद कागदी होड्या वाहत्या पाण्यात सोडताना. येतात डोळ्यासमोर पुन्हा कॉलेजमधले ते क्षण सोनेरी. पावसात भिजत असतानाही टपरीवरचा वाफाळलेला आल्याचा कटिंग चहा. सोबतीला होतेच मित्रमैत्रिणी. पावसाने अंग कुडकुडते तरी पालथे घातले गड किल्ले ट्रेकिंगवरती. आला पुढचा काळ नोकरीचा. ट्रेन, बस, रिक्षा पकडून ऑफिसची वेळ गाठताना नेहमीच उडायची धांदल. पण तरी सुद्धा आवडू लागला पाऊस जरा जास्तीच आता. जोडीनं भिजायला आली आता साठी. नको वाटते भिजणे, दुखू लागले सांधे अन गुडघे. आता खिडकीतूनच पाहते सौंदर्य निसर्गाचे. विसरून माझं बालपण सल्ला मात्र नातवंडांना. नका रे भिजू पावसात, कारण असतो ओलावा मायेचा. नि काळजी आपल्याच दुधावरच्या साईची. धन्यवाद. स्वातीताई, एक गंमत सांगू का? साठी आली तरी आता नको हाती काठी. कारण हा पाऊस असतो आपल्याही बालपणीचा सखा. तारुण्यातील मौज मस्तीच्या जीवाभावाचा पाठीराखा. ह्यानेच तर रंगवली आपल्या ओठांवर श्रावणाची गाणी. आणि आयुष्यभर पुरतील इतक्या दिल्या सुखद आठवणी. मित्रांनो, ही सुंदर श्रावण गीते आपल्या कानात ठसली आहेत, मनात वसली आहेत आणि श्रावणप्रीत फुलवीत आपल्याही अंगणात बरसली आहेत. अशीच एक सुंदर कविता घेऊन येत आहेत श्री आशिष चौबल. शीर्षक आहे श्रावणप्रीत. हॅलो. हे
माझ्या कवितेत मी आता एक श्रावणाचं वर्णन केलेलं आहे. पूर्ण कवितेचं नाव आहे श्रावणप्रीत. गर्द हिरवी रानपाती नभ अंधारी चिंब धरती. गर्द हिरवी रानपाती नभ अंधारी चिंब धरती. सर्द गारवा थेंब नाचती पर्ण किनारी धारेवरती. पाऊस धारा मोर पिसारा. पाऊस धारा मोर पिसारा वनी घुमे सुर कोकिळ सारा. पाऊस धारा मोर पिसारा वनी घुमे सुर कोकिळ सारा. नभी रांगडा घन सावळा अवखळ बिजली अवती भवती. गर्द हिरवी रानपाती नभ अंधारी चिंब धरती. काजळ भरती कातळ झरती. काजळ भरती कातळ झरती ओले वादळ गंधित धरती. काजळ भरती कातळ झरती ओले वादळ गंधित धरती. शेजव माती हिरवी पाती कडे कपारी ओघळ गाती. गर्द हिरवी रानपाती नभ अंधारी चिंब धरती. श्रावण लाटा झेलून घेती बोजड वाटा हिरव्या राणी. श्रावण लाटा झेलून घेती बोजड वाटा हिरव्या राणी. मन बावरे अल्लड गाणी प्रीत पालवी गोचिरवाणी. गर्द हिरवी रानपाती नभ अंधारी चिंब धरती. शेवटचं कडवं आहे. अलगद स्पर्शी राकट वारा. अलगद स्पर्शी राकट वारा गोड शिरशिरी भिजल्या कांती. अलगद स्पर्शी राकट वारा गोड शिरशिरी भिजल्या कांती. सुप्त भावना निखार अंगी ओल्या बुजऱ्या वाटेवरती. ओल्या बुजऱ्या वाटेवरती. गर्द हिरवी रानपाती नभ अंधारी चिंब धरती. सर्द गारवा धन्यवाद. बाबा आशिषजी, ओल्या बुजऱ्या वाटेवरती फुललेली ही सुंदर श्रावणप्रीत तरुणाईला वेड लावणारी आणि ज्येष्ठांना जुन्या स्मृतींना जागवणारी, मनमोहक आणि चित्तवेधक. श्रावणातील हा पाऊस एक मंद सुगंध घेऊन दरवळतो आणि चराचराला सुखवतो. सृष्टीला आनंदाची दीक्षा देतो आणि लक्ष्मीची चाहूल घेऊन येतो. म्हणूनच त्याचे स्वागत करताना महिलांना जात्यावरच्या ओव्या सुचाव्या इतक्या सहजपणे आपल्या कवयित्री संपदा देशपांडे यांना अष्टाक्षरी रचना सुचते आणि ओठांवर शब्द येतात. आला पाऊस पाऊस घेऊन मंद मातीचा सुवास. सौ संपदा देशपांडे. अष्टाक्षरी म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिले बहिणाबाई चौधरींच्या अष्टाक्षरी आठवतात. मन वडाय वडाय. तर मी पण एक छोटासा प्रयत्न केलाय. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस मंद मातीचा सुवास. लावी पैजा अत्तराशी धुंद करतो मनास. येता पाऊस पाऊस. येता पाऊस पाऊस सुखावला बळीराजा. जाई शेतात कामाला साथीदार सर्जा राजा. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस झाले तृप्त रानोमाळ. झाली गर्भार धरणी वर भरल आभाळ. येता पाऊस पाऊस. येता पाऊस पाऊस संपे चातक प्रतीक्षा. साऱ्या सृष्टीला मिळाली सुख आनंदाची दीक्षा. आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस लागे लक्ष्मीची चाहूल. आला पाऊस पाऊस लागे लक्ष्मीची चाहूल. समाधानी माय माती सांगे समृद्धी येईल. समाधानी माय माती सांगे समृद्धी येईल. धन्यवाद. धन्यवाद संपदाताई. हा पाऊस येतो घनघोर घेऊन येई आठवणींची कुपी. सय प्रियतमाची जाळते उगाळीत जखम जिव्हारीची छुपी. तो येईन येईन म्हणतो परी पाऊस त्यास अडवतो. तो येईन येईन म्हणतो परी पाऊस त्यास अडवतो. विरह व्यथा अंतरीची जाळता राधेसही कृष्ण सखा आठवतो. राधेसही कृष्ण सखा आठवतो. आता ऐकूया अश्लेषाताई राजे यांची कविता सय. नमस्कार.
कवितेचं शीर्षक आहे सय. सय म्हणजे आठवण. आली पावसाळी जाग, आली पावसाळी जाग, जीर्ण शीर्ण ह्या मनाला. नवे अंकुर फुटती जुन्या वठल्या खोडाला. नवे अंकुर फुटती जुन्या वठल्या खोडाला. साधारणपणे ओळखे सुद्धा पावसाळ्यामध्ये हिरवे दिसायला लागतात. गच्च ढगांतून पडे आता अमृताचा सडा, उमटली हिरवळ झाला तरुण हा कडा. फुला खालून वाहिले, फुला खालून वाहिले, किती पुरातन पाणी आणि तळात रुतली किती आठवांची गाणी. तरुवरांचा धुरळा वर्षा स्नानात धुतला. सगळे छान हिरवे हिरवे दिसायला लागतात. तरुवरांचा धुरळा वर्षा स्नानात धुतला, आसूसला भूतकाळ कसा मनात दाटला. आठवांची मोरपिसे एकामेकात गुंफली, केकावत मयुराने कशी गिरकी घेतली. चारी दिशातून कसा वेडा वारा उधळला, चारी दिशातून कसा वेडा वारा उधळला. घन निळ्याचा तो पावा कसा मनात घुमला, घन निळ्याचा तो पावा कसा मनात घुमला. येती सरींवर सरी, येती सरींवर सरी, झाली धरा ओली चिंब. मनी राधेच्या ओमटे सावळ्याचे प्रतिबिंब. मनी वाजत राहते कृष्ण मुरलीची लय, मनी वाजत राहते कृष्ण मुरलीची लय. धुंद आषाढ सरीत तिला होळीची येसय, धुंद आषाढ सरीत तिला होळीची येसय. धन्यवाद. अश्लेषाताई, राधेच्या विरह वेदनेचे दुःख हलके करणारी अतिशय सुंदर काव्यरचना आपण खूप छान सादर केलीत, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. कृष्ण मुरलीची सय आली आणि श्रावणाची आठवण झाली नाही असे कधी होईल का? श्रावण म्हणजे तो बाळकृष्ण, श्रावण म्हणजे सणवार, श्रावण म्हणजे निसर्गाचा चमत्कार, आणि श्रावण म्हणजे काव्य आणि कलांचा आविष्कार. असाच एक सुंदर काव्य आविष्कार पाहण्यासाठी मी आमंत्रित करत आहे कवयित्री स्वाती दोंदे यांना. शीर्षक आहे श्रावण. श्रावणातलं वातावरण इतकं सुंदर असतं, कधी ऊन कधी पाऊस, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रीती फार दडलेली असते, सगळीकडे हिरवाई झालेली असते. तर माझी ही कविता श्रावणातलं वर्णन आहेच, त्याबरोबर प्रीत पण बहरलेली आहे. मेघांवरी थरारता, मेघांवरी थरारता वाराच भाळतो, मेघांवरी थरारता वाराच भाळतो. प्रीतीतला सुगंध शृंगारात भारतो, प्रीतीतला सुगंध शृंगारात भारतो. गंधाळलाच श्रावणी पाऊस हासरा, गंधाळलाच श्रावणी पाऊस हासरा. तुझ्याच मी मनोमनी श्वासात गुंततो, तुझ्याच मी मनोमनी श्वासात गुंततो. हिरवी छटा सभोवती तोऱ्यात डोलते, हिरवी छटा सभोवती तोऱ्यात डोलते. तारुण्य रंग पाहता रूपात वाढतो, तारुण्य रंग पाहता रूपात वाढतो. इंद्रधनु नभावरी सप्तर्षीचा झगा, इंद्रधनु नभावरी सप्तर्षीचा झगा. रंगातला सुवास हा प्रेमात उतरतो, रंगातला सुवास हा प्रेमात उतरतो. झोकान श्रावणात बरसत येत सांगतो, झोकान श्रावणात बरसत येत सांगतो. तुझ्याच यौवनात गंधाळुनी हर्षतो, तुझ्याच यौवनात गंधाळुनी हर्षतो. धन्यवाद. वा स्वातीताई, श्रावणाचे हे निसर्ग सौंदर्य खूप सुंदर सजवले आहेत तुम्ही. कवी मनाला नवचैतन्य देणारा हा श्रावण
आणि त्यामध्ये रंगलेला ऊन पावसाचा खेळ कसा उल्हासित करतो ह्याचे वर्णन करणारी एक सुंदर कविता सादर करीत आहेत सानिकाताई पत्की. कवितेचे शीर्षक आहे पावसाळा. आता पाऊस पाऊस म्हणजे पाऊस पुन्हा येतो तरी सुद्धा मनाला किती नवचेतना देतो. पुन्हा येई तो श्रावण, पुन्हा येई तो श्रावण, पुन्हा येई घनमाला, पुन्हा येई तो श्रावण, पुन्हा येई घनमाला, सृजनाची गाणी गात पुन्हा येतो पावसाळा. बरसात अमृताची, बरसात अमृताची पुन्हा धरेवर होई, बरसात अमृताची पुन्हा धरेवर होई, तन मनाबरोबर माती प्रफुल्लित होई. हिरवाई नवा साज, हिरवाई नवा साज, माती ल्याई तसे जरा, हिरवाई नवा साज, माती ल्याई तसे जरा, श्वेत रंगांची झालर शोभा आणि परिसरा. पाऊस हा जो आहे तो जणू काय श्वेत रंगांची झालर रूपी पडतोय आणि तो त्या हिरवाई आलेल्या मातीला खूप शोभा आणून देतोय. अशा स्वरूपाचं मी चित्र बघितलं होतं माझ्या मनात, त्याचं मी हे केलेलं शब्दांकन आहे. हिरवाई नवा साज, माती ल्याई तसे जरा, श्वेत रंगांची झालर शोभा आणि परिसरा. घुमे आभाळ भरून, घुमे आभाळ भरून, उल्हासाचा गंध न्यारा, घुमे आभाळ भरून उल्हासाचा गंध न्यारा, पाना पानात बोलला चैतन्याचा हाच वारा, पाना पानात बोलला चैतन्याचा हाच वारा. चिरंतनाच्या सत्याच्या, चिरंतनाच्या सत्याच्या जागोजागी दिसे खुणा, चिरंतनाच्या सत्याच्या जागोजागी दिसे खुणा, पुन्हा त्याची साक्ष देणा, पुन्हा त्याची साक्ष देण्या, दारी उभा पावसाळा, दारी उभा पावसाळा. धन्यवाद. वा सानिकाताई, चिरंतनाच्या सत्याच्या जागोजागी खुणा दाखवणारा हा पाऊस खूपच सुंदर रंगला या मैफिलीमध्ये. पण मित्रांनो, हा पाऊस थोडा आणि थोडक्यात आटोपला नाही तर रंगाचा बेरंग करतो आणि चैतन्याला दैन्य आणतो. ह्याची जाणीव आपल्याला आहेच. म्हणूनच आता पाऊस छंदी काव्य मैफिल सुद्धा आपण लवकरच आटोपती घेणार आहोत. पण त्यापूर्वी जाता जाता आमच्या 3 दमदार कवी मित्रांची च्या कविता आपण ऐकणार आहोत. श्री आशिष चौबे, श्री मंदार दोंदे आणि श्री योगेश राजे ह्यांच्या 3 आगळ्या वेगळ्या कविता ऐकायला तयार होऊया, कारण त्याशिवाय ही मैफिल काही यादगार होणार नाही. तो दोस्तों, आइए सुनते हैं एक अलग अंदाज में इन कवियों को. रिमझिम झरती है बरखा, रिमझिम झरती है बरखा, तो उठती है रस की फुहार, रिमझिम झरती है बरखा तो उठती है रस की फुहार, लेकिन जब गरजती बरसती है बारिश तो होता है हाहाकार, तो होता है हाहाकार. कुछ यही भावना मन में रखकर हिंदी भाषा में अपनी कविता प्रस्तुत करने आ रहे हैं हमारे कवि मित्र श्री मंदार दोंदे. धुआंधार बारिश से परेशान एक व्यक्ति ने बारिश को ललकार कर जवाब मांगा. पूछने लगा, क्या अधिकार है उसे इंसान को इस तरह बर्बाद करने का, उसे ध्वस्त करने का? जल तो पूजनीय है, जल जीवन है, फिर बारिश क्यों कभी कभी आग बबूला हो जाती है? बारिश की इंसान से ऐसी क्या दुश्मनी है? आप जानते हैं इस पर बारिश ने क्या जवाब दिया? सुनिए मंदार जी के शब्दों में. शीर्षक है तुम्हारी बारिश. तो दोस्तों, यकीनन इस तरह की कंप्लेंट जब भी बारिश के पास आई तो बारिश तो आखिर बारिश है, उसने भी जवाब दिया. जवाब जो दिया है वो एक खत में लिख के दिया है, और यह जवाब जो दिया है ना, ये बिल्कुल पुष्पा स्टाइल है, मतलब वो झुकेगा नहीं वाली स्टाइल पे. और ये बारिश इंसान, वो जो एक व्यक्ति नहीं है, वो हम सारे इंसानों का एक प्रतिनिधि है और सारे इंसानों को सुना रही है. और ये बारिश बोल रही है कि ए इंसान, तिनका है तू, तिनका बनकर ही रहना.
मैं तो बरसती हूँ मिजाज से, छोड़ दे मुझे मुट्ठी में रखना। बरसों तो कहर कहता तू, न बरसों तो कहे अकाल। बरसों तो कहर कहता तू, 9 बरसों तो कहे अकाल। तेरा वजूद हूं मैं, क्यों न समझता, फिर चाहे बाढ़ हो या भौचाल। मेरी गलती कैसे भला, मेरी गलती कैसे भला, तू ना समझ कुदरत मिटाता चला। वही भरती मुझे बादलों में, तू उसी को कुचलता चला। मुझे भाता है धरती में, मुझे भाता है धरती में समाना, माँ की कोख में सोती रहती हूँ। मुझे भाता है धरती में समाना, माँ की कोख में सोती रहती हूँ। वहां से भी खींच लाता है जमाना, कहो कैसे तुम्हें अपना कहूँ। मैं हूं तो तू होगा, मैं हूं तो तू होगा, हो सके तो समझ ले। न ललकार मेरी हस्ती को, न ललकार मेरी हस्ती को, तेरे जैसे कितने हैं कुचले, तेरे जैसे कितने हैं कुचले। थैंक यू सो मच। वाह मंदार जी, एक बहुत ही अनोखे अंदाज में आपने बारिश की कैफियत बयां की है, बहुत खूब. आणि आता कार्यक्रम संपता संपता पोटातला अग्नी आवाज देतो आहे आणि पावसाळ्याचा माहोल जिभेला साथ घालतो आहे. तेव्हा होऊन जाऊ देत एक चटकदार कविता कवी श्री योगेश राजे यांच्याकडून. शीर्षक ऐका बरं का, पावसाळी चटक. बोलू का? तशी ही कविता मी माझ्या पनवेलला आमचा टेस्ट ग्रुप आहे, जिथे पण आम्हाला चांगली गोष्ट म्हणजे कळते की इथे छान मिसळ मिळते, कांदा भजी मिळते, तिथे आम्ही आवर्जून जातो. मग तो रविवार असो, सोमवार असो, मंगळवार असो. आणि शक्यतो आम्ही ब्रेकफास्टला जातो. आदल्या रात्री प्रत्येकाला त्या ग्रुपवर टेक्स्ट करतो आणि मग सगळे आम्ही त्याला जातो. त्याच्यावर मी डेडिकेट केलेली माझी कविता आहे त्या ग्रुप करता. मला जरा भुका पण लागल्या असतील, 7:45 वाजलेत. आपण स्नॅक्स घेऊ आता. चटक. चटक जी नाही रेंगाळत उन्हाळ्यात, चटक जी नाही रेंगाळत उन्हाळ्यात, तीच चटक जिभेवर येते खाताना पावसाळ्यात. परमोच्च आनंदाचा क्षण जर आहे कशात, परमोच्च आनंदाचा जर क्षण आहे कशात, तर गरम गरम कांदा भजी आणि सोबत वाफाळलेल्या उन्हात लिप्त चिप्त अंग आणि घामाच्या धारा. सगळ्यांना अनुभव असेल हा. उन्हात लिप्त चिप्त अंग आणि घामाच्या धारा. पावसाळ्यात चिंब भिजलेलं हवा हवासा गार गार वारा. त्याच वाऱ्यासोबत मंत्रमुग्ध करणारा तळमळ वाढवणारा गंध. त्याच वाऱ्यासोबत मंत्रमुग्ध करणारा तळमळ वाढवणारा गंध. पावासोबत गोड तिखट चटणी आणि गरम गरम बटाट्या वड्यांचा सुगंध. उन्हाचा शोषित झळा आणि त्रासदायक ते पायाला लागणारे चटके. उन्हाच्या शोषित झळा आणि त्रासदायक ते पायाला लागणारे चटके. पावसाळ्यात फुलतो मळा आणि जागोजागी प्रेमाचे डबके. त्याच माळ्याच्या मळ्यात आणि गार गार थंड थंड धुक्यात, त्याच माळ्याच्या मळ्यात आणि गार गार थंड थंड धुक्यात जी गोडी आहे आपल्या दोघात, भाजलेले मक्याचे कणीस खाण्यात. तडकत्या उन्हाळ्यात बाहेर पडायचे वांदे, तडकत्या उन्हाळ्यात बाहेर पडायचे वांदे. नुसतेच नाकाने नसतात सोलायचे कांदे. त्याच कांद्यांची घेऊन शपथ, अहो त्याच कांद्यांची घेऊन शपथ, एकमेकाच्या इच्छा सांभाळत जिभेच्या चवी करता जेव्हा करतात तयारी, तेव्हाच स्वाहा म्हणत खावी मिसळपाव आणि लज्जतदार. उन्हाळ्यात काय आणि हिवाळ्यात काय, कुठे मिळतात भाज्या छान. अहो उन्हाळ्यात काय आणि हिवाळ्यात काय, कुठे मिळतात भाज्या छान. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खिम्मा घालून शेवळ्याच्या भाजीचाच पहिला मान. इतकी लज्जतदार
कविता वन्स मोर होऊन जाऊ देत. म्हणून तर ती भूक भागेल तुमच्या कवितेने. बरोबर आणली असती तर बरं झालं असतं. आणि तो जो ग्रुप म्हणतोय ना टेस्ट ग्रुप, त्या टेस्ट ग्रुपमध्ये आम्ही सगळे आहोत, पण ते जो कणिसांचं दोघात ते आहे ना, ते आमचं नाही आहे. ते स्पेशल आहे. नाही पण ते दोघात ना, ते स्पेशल आहे. ते तेव्हा बरोबर कल्टी मारतो तो नेहमी. कविता करताना डोळ्यामध्ये इशारा तर होता. मध्ये कणीस होतं ना. चला, आपल्या लज्जतदार कवितेचा आस्वाद सगळ्यांनीच घेतलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे योगेश राजेजी यांच्यासाठी. ह्या चटकदार कवितेनंतर श्रावणाचा हसत हसत गोड निरोप घेण्याची वेळ आली आहे. म्हणूनच श्रावणाला अखेरचा दंडवत करण्यासाठी आणि ह्या मैफिलीची काव्यरूपी सांगता करण्यासाठी मी आमंत्रित करते आशिष चौबळ यांना. कवितेचं शीर्षक आहे श्रावण. तुम्हाला आमची मैफिल आवडली असेल अशी आशा करतो. आता ही शेवटची कविता घेतो. कवितेचं नाव आहे श्रावण. झर 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 झरतो पाऊस बघता बघता विरतासे. झर 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 झरतो पाऊस बघता बघता विरतासे. विरता विरता तरु शिखरावर ऊन सोनेरी झरतासे. हिरव्या हिरव्या डोंगर रांगा, हिरव्या हिरव्या डोंगर रांगा लखलखती चंदेरी झरे. हिरव्या हिरव्या डोंगर रांगा लखलखती चंदेरी झरे. हलका हलका अंधार सरुनी क्षितिजावरती तेज उरे. इकडे तिकडे धावे पाऊस, इकडे तिकडे धावे पाऊस ऊन सोनेरी पाठ शिवे. इकडे तिकडे धावे पाऊस ऊन सोनेरी पाठ शिवे. खेळ रंगला पाठ शिवीचा ऊन घेई राज्य नवे. श्रावण लाटा नाचती राणी, श्रावण लाटा नाचती राणी फुलपाखरू बागडते. श्रावण लाटा नाचती राणी फुलपाखरू बागडते. सोन सावळ्या नभी सांजकी सप्तरंग हे पाझरते. कोण असे तो गिरिमाथ्यावर, कोण असे तो गिरिमाथ्यावर रंग उधळतो आभाळी. आभाळ आणि आकाश, शांताताई शेळकेंनी सांगितलेलं आहे आभाळ आणि आकाशामधला फरक. आभाळ जेव्हा भरतं तेव्हा वेगवेगळ्या छटा त्याच्यात येतात आपल्या या श्रावणामध्ये. कोण असे तो गिरिमाथ्यावर रंग उधळतो आभाळी. चित्र काढती सोन किरणते जणू नाचतो वनमाळी. हिरवा शालून नेसून धरती, हिरवा शालू नेसून धरती वधू नेटकी नवी भासे. हिरवा शालू नेसून धरती वधू नेटकी नवी भासे. मंजुळ पावा गोप गोपिका ओल्या राणी हरिहासे. शेवटचं कडवं आहे. फुलां फुलांवर रंग आगळा, फुला फुलांवर रंग आगळा गंध कोवळा भिनला आहे. फुलां फुलांवर रंग आगळा गंध कोवळा भिनला आहे. श्रावण मासी स्वर्ग भूवरी स्नेह सोहळा भरला आहे. श्रावण मासी स्वर्ग भूवरी स्नेह सोहळा भरला आहे. स्नेह सोहळा भरला. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद आशिषजी. श्रावण मासी स्वर्ग भूवरी स्नेह सोहळा भरला आहे. आशिष चौबळ यांच्या श्रावण ह्या कवितेने आपल्या घन बरसे अनावर ह्या कार्यक्रमाची सुंदर सांगता झाली आहेच. पण ह्या कार्यक्रमाची औपचारिकरित्या सांगता करण्याआधी मी आपल्या सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार मानते. रसिका हो प्रस्तुती ह्या संस्थेतर्फे आणि सर्व कलाकारांच्या वतीनेही. श्रोत्यांनो, हा अतिशय सुंदर कार्यक्रम इथे झाला त्याबद्दल CKP सभा ठाणे ह्या संस्थेचे मला आभार मानावेसे वाटते. पण त्यासाठी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी आशिष चौबळजी यांना विनंती करीन. कारण रसिका हो प्रस्तुतीचे संस्थापक करता धरता ह्या नात्याने त्यांनीही ही जबाबदारी पार पाडलेली जास्त योग्य ठरेल. धन्यवाद प्राची. घन बरसे अनावर हा पहिला कार्यक्रम आम्ही जेव्हा पनवेलमध्ये केला
तेव्हा पण असाच उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळाला आणि म्हणून मग आता इथे ठाण्यात येऊन कार्यक्रम करायची डेअरिंग आम्ही केली. हे काही मी आयत्या वेळी लिहिलं आहे त्यामुळे मला पाठ नाही आहे, मी वाचून दाखवतो. नमस्कार रसिको हो, मी माझे सहकारी संपदा सानिका मंदार यांच्याकडे रसिको हो प्रस्तुतीची संकल्पना मांडली तेव्हा खरंच कल्पना नव्हती की इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळेल म्हणून. मी आणि सहकारी अगदी निरपेक्ष भावनेनं रसिकोच्या आधारे नवकवींच्या प्रोत्साहनार्थ प्रयत्नशील आहोत आणि राहूच. आज CKP सभा ठाणे यांनी घनबरसे अनावर या पाऊसछंदी काव्य मैफिलीचं आयोजन करून आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल रसिको प्रस्तुतीतर्फे CKP सभा ठाणे यांचे शतशः आभार. कुठलाही कार्यक्रमाचं यश हे रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीवर अवलंबून असतं. रसिक श्रोते हो, आपण आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आमच्या या कलेला दाद दिलीत, कलेचा सन्मान केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाच्या आयोजनाकरता विशेष परिश्रम घेतलेले अखिल भारतीय CKP समाज मध्यवर्ती संस्था राष्ट्रीय अध्यक्ष माननीय समीरजी गुप्ते साहेब, मगाशी आता ते नाही आहेत तिथे, त्यांचं मी आभार मानतो. तसंच CKP सभा ठाणेचे कार्याध्यक्ष माननीय दीपक फणसे साहेब यांचे मी इथे आभार मानतो. CKP समाज ठाणे यांचे अध्यक्ष श्री वीरेंद्र टिपणीस साहेब आज पुण्याला आहेत, ते इथं नाही आहे तिथे, तर त्यांचेही इथे मनपूर्वक आभार मी मानतो. या कार्यक्रमाचं आयोजनाबरोबरच या कार्यक्रमाचं प्रयोजन साध्य करण्यासाठी आयोजकांकडे पाठपुरावा करून रीतसर नियोजन करणारे आमचे ज्येष्ठ कवी माननीय नाना म्हणजेच विजयजी फडणीस सर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी त्यांच्या वयाचा विचार न करता, वय 75 वय आहे तरीसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने नाना प्लीज नाना, तुम्ही आज आमच्यासाठी केलं गेलं. आणि विशेष म्हणजे आमच्या कविता श्रावण सौंदर्याचं अलंकार लिहून शब्दांचा साज शृंगार चढून सज धजके आपल्या पुढे आणणारी आमची सूत्रसंचालिका प्राची राजे या रसिक प्रस्तुती करते. खूप खूप धन्यवाद प्राची. फर्स्ट क्लास. कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग स्पॉन्सर करणाऱ्या श्रीमती मृदुलाताई राजे, मृदुलाताई धन्यवाद. आणि व्हिडिओ शूटिंग करणारे देशमुख सर धन्यवाद. आमची पनवेलकर कवी मंडळी सानिका पत्की, संपदा देशपांडे, योगेश राजे, मंदार दोंदे आणि घनवर्षेसाठी अमूल्य साथ देणाऱ्या ठाण्याच्या 2 प्रगल्भ कवयित्री आश्लेषा राजे आणि स्वाती दोंदे यांचंही मी मनापासून आभार मानतो. मंडळी, आमच्या या पाऊसछंदी काव्य मैफिलीचा श्रावणगंध दरवळला असेल अशी आशा करतो. तुम्हाला ही काव्य मैफिल आमची आवडली असेल अशी आशा करतो. धन्यवाद. धन्यवाद आशिष दादा. मित्रांनो, कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी तुमचे अजून 5 मिनिटं घेणार आहे. CKP सभा ठाणे ह्या संस्थेचे एक मान्यवर सदस्य आपल्याकडे उपस्थित आहेत, श्री दीपक फणसेजी. मी आपल्याला विनंती करते इथे येऊन 2 शब्द बोलावेत आणि आपल्या कलाकारांचं प्रोत्साहन वाढवावं, त्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. मला कल्पना नव्हती हा कार्यक्रम एवढा मोठा असेल असं, कारण काल दुपारपर्यंत हा कॅन्सल करावा इथपर्यंत मजल गेली होती, कारण आमची तयारीच नव्हती. लक्षात आलं का? पण हा पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं का आम्ही काहीतरी मौल्यवान क्षणाला मुकलो असतो जर तो निर्णय रात्री आम्ही 10 वाजता घेतला नसता तर. कारण आमच्या कार्याध्यक्षांनाही कल्पना नव्हती की आम्ही हा बुक केला आहे की नाही, आणि त्यांना मला आमंत्रण द्यायचं होतं की उद्या तुम्ही ह्या कार्यक्रमाला या म्हणून. मग तेही गांगरले असते की कधी कार्यक्रम केला, काय केला. तरी मला खूप समाधान वाटतं आणि या आमच्या सभेकडनं मी तुमचं खरोखर अभिनंदन करतो.
आणि मला खात्री आहे की ह्याच्या पुढे आपण आणखी चांगल्या प्रतीने अशा प्रकारचा कार्यक्रम करू आणि त्या बाबतीत आमचं सहकार्य तुम्हाला शतशः राहील. धन्यवाद. धन्यवाद दीपक खंडसेजी. CKP सभा ठाणेचे खूप खूप आभार मानते आणि पुन्हा एकदा आशिष दादा म्हणाले तसे सर्व श्रोत्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.